कहाणी नागपंचमी शेतकऱ्याची। आटपाट नगर होतं, तेथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं। पुढे श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन आपल्या शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागफुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिन आली आणि आपलं वारूळ पाहू लागली। तिला ते वारूळ दिसेना आणि ती पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्या नांगरानंच माझ्या पिल्लांना मारले। तो रोष मनात ठेवला, शेतकऱ्याचा निर्वांश करावा असं तिच्या मनात आलं। फोफावत ती शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याचबरोबर सर्वजण मृत्युमुखी पडली। पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे, तिलाही दंश करावा म्हणून ती निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो तिच्या घरी बाईनं पाटावर नागिनी आणि नागाचे 9 कूड काढली होती। तिची पूजेची पूर्ण तयारी झाली होती। दुधाचा नैवेद्य दाखविला आणि नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करत होते आहे तो नागिन तिथं पोहोचली। पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदात लोळली आणि इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललेली आहे। इतक्यातच नागिन उभी राहिली, तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले, पाहते तर प्रत्यक्ष नागिन दृष्टांतास पडली। बाई बिचारी घाबरली। नागिन म्हणाली, तू भेऊ नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। सर्व काही हकीकत सांगितली। ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं। ती मनातच म्हणाली, ही आपली इतकी भक्ती करत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचा ठरवला मनात आणलं होतं, हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली। तिनं ती ऐकली, वाईट वाटलं आणि आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिने तिला अमृत दिलं। ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नाही झालं तरी चालेल, निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खंदू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। अशी नागिन तिला प्रसन्न झाली। तशी तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।